नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील खासगी कोचिंग क्लासेसच्या कारभारावरती आता कठोर नियंत्रण आणण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्यात। कोचिंग क्षेत्राचं नियमन करण्यासाठी महाराष्ट्र खासगी कोचिंग सेंटर विधेयक 2026 चा मसुदा सरकारने तयार केलाय। या प्रस्तावित कायद्यामध्ये डमी स्कूल आणि इंटिग्रेटेड कोचिंग पद्धतीवरती बंदी, शुल्कावरती नियंत्रण आणि नियमभंगासाठी तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे या कायद्यामुळे खासगी कोचिंग क्लासेसला लगाम लागणार आहे। आणि दरम्यान महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियमाच्या मसुद्यामध्ये कोणते नियम आहेत जाणून घेऊया। महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र अधिनियम 2026 चा मसुदा तयार, हरकती आणि सूचना मागवण्यात आल्यात। मान्यताप्राप्त शाळा कॉलेजातील शिक्षक खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवू शकणार नाही। पदवीपेक्षा कमी पात्रतेचे शिक्षक नियुक्त करता येणार नाही। चुकीची आश्वासनं, रँकची हमी कोचिंग क्लासेसला देता येणार नाही। शिकवणीची गुणवत्ता, सोयी सुविधा आणि आधीचे निकाल याची थेट वा अप्रत्यक्ष भ्रामक जाहिरात करता येणार नाही। 13 वर्षांखालील विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही। गुन्हा नोंद असलेली व्यक्ती शिक्षक म्हणून नेमता येणार नाही। त्याचबरोबर मान्यताप्राप्त शाळा कॉलेज परिसरामध्ये कोचिंग क्लास चालवता येणार नाहीत। कोचिंग क्लासला कोणत्याही कॉलेजशी इंटिग्रेट करता येणार नाही। कोचिंग क्लासेस तळघरात चालवता येणार नाही। सर्व भागामध्ये सीसीटीव्ही बंधनकारक। कोचिंग क्लासला आठवड्यातून 1 दिवसाची सुट्टी बंधनकारक आहे। त्याचबरोबर साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही टेस्ट ठेवू नये असं देखील या मसुद्यामध्ये नमूद केलंय। दररोजचे अध्यापन 5 तासांपेक्षा अधिक असू नये। प्रत्येक वर्ग अथवा तुकडीतील विद्यार्थ्यांची कमाल संख्या केंद्राच्या संकेतस्थळावरती नोंदवावी। एकदा अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर त्या बॅचला नवे विद्यार्थी घेऊ नयेत। तर अशा पद्धतीचा हा मसुदा तयार करण्याचं काम सुरू आहे, ज्यामुळे कोचिंग क्लासला आता लगाम लागणार आहे।